कोकण रेल्वे गेले 16 ते 17 तास पूर्णपणे ठप्प आहे। गोव्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसलेला पाहायला मिळतो। गोव्यातील पेडणे बोगद्यात चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे पटरीवर पूर्णपणे चिखल आला आणि त्याचा फटका कोकण रेल्वेला बसलेला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी मातीचा ढिगारा पूर्णपणे पटरीवर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। साधारणतः 150 ते 200 लिटर लिक्विड कॉन्क्रीटच्या साठी वापरण्यात आले, मात्र ते वापरून काही फायदा न झाल्याची माहिती मिळालेली आहे। मात्र आता जर पाहिलं असेल तर या ठिकाणी युद्ध पातळीवर जो चिखल आहे तो बाहेर काढण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे। कोकण रेल्वेला मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय। तब्बल 16 ते 17 तास कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प आहे आणि याचा फटका कोकण रेल्वेवरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसलेला पाहायला मिळतोय। तसेच कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या ज्या आहेत ते पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि काही अंशी जी वाहतूक आहे ती दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे। मात्र सध्या जर पाहिलं असेल तर अद्यापही कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यातील आलेला चिखल जो आहे तो चिखल बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि अजून किती वेळ लागेल याची माहिती जी आहे ती अद्यापही समोर आलेली नाही। त्यामुळे कोकण रेल्वेला मोठा फटका जो आहे तो मुसळधार पावसाचा बसलेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, पेडणे, गोवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।